सकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि आपण कुठे चाललो आहे आज? कुठे? निखिल. आज आम्ही निखिलकडे चाललो आहे, पनवेलला. पनवेलला ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, थेट विरारमधून. तर वाजले 7 सकाळचे आणि विरारमधून आता आम्ही पनवेलला जाणार आहे निखिलच्या घरी. आता आहे मंडळी वसईला. माझ्यासोबत आजी आहे बघा. सकाळच उठवून आणलंय तिला. 7 वाजता घरातून निघालो आम्ही. आता वाजले तर बरोबर 7:45, कारण सकाळी एवढी गर्दी असते ट्रेनला बेकार. आणि आम्ही आता आहे वसई स्टेशनला. 8:15ची मडगाव एक्सप्रेस जी ट्रेन आहे नवीन सोडलेली, जी बोरिवलीवरून सुटते का तरी, मेंढरा का बोरिवलीवरून, त्या ट्रेनने आम्ही पनवेलपर्यंत जाणार आहे आणि तिथून मग निखिलच्या घरी जाणार आहे, निखिलच्या नवीन घरामध्ये. फोन केला होता आजीला घेऊन ये, मुंबईला घेऊन आलं असतं. तर आजीला घेऊन चाललं आहे. प्रवास कंटाळते ते प्रवास करायला, कारण गर्दी पण जाम. आताच विरारमधून आलं ना, कसं तरी माल डब्यात व्हायला आम्ही. एवढी सकाळची जाम गर्दी, सकाळी सकाळी बाहेर पडत लोक कामाला. बघा मुंबईची लाईफ किती बेकार आहे ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत. सकाळी विरारमधून जाणार असतात ना, त्यांना बसायला भेटत, अगदी मारतात जोशा. चला जाऊया आम्ही. ट्रेन येईल आपली 7:45-8 वाजेपर्यंत. For your kind attention please, train number 10115 from Bandra Terminus to Madgaon via Panvel. Bandra Terminus Madgaon Express is just arriving on platform number 7. ट्रेन वसई स्टेशनला होती तेव्हा स्टेशनला गर्दी वाटत होती, पण ट्रेन पूर्ण आतून खाली आहे आणि भिवंडीला पूर्ण गर्दी खाली झाली. आजची बघा कशी बसली एकदम ओके मध्ये. सगळे पूर्ण खाली गाडी. बघा ना, आम्हाला समोरचे सीट भेटलेत. पूर्ण ट्रेन खाली आहे. आणि इथून पनवेलचा टाईम किती आहे माहीत आहे का? आता भिवंडीला आहे ट्रेन बरोबर. आणि पनवेलचा ट्रेन टाईम आहे 9:45चा. 9:30 9:45चा टाईम आहे पनवेलचा. रत्नागिरी 3:30, म्हणजे 4 वाजेपर्यंत रत्नागिरी झालं. चिपळूणचा आहे 1:30 वाजता. वीर, रोहा, पनवेल एवढे ट्रेन स्टेशन थांबते. इकडं आहे भिवंडी स्टेशन. कोण सुद्धा ना, कुणी माणूस आणि चहाचं नातं काय सवय गेलं तर झालं. तिथं चाय पाहिजे. अजून पण एक घोट घेतला नाही चायचा. चहाही पाहिजे, बाकी मरू जेवाय नसलं तरी झालं. चाय आणि पान सुपारी.
9:30 वाजले आणि ट्रेन आले पनवेल स्टेशनला. आलं बाबा, समोसावालं, चाय, वडापाव आलंय. लवकर आहे, टायमात आले. थोडी लेट झाली होती, मला वाटतं लेट येईल पण नाही, टायमात आले ट्रेन पनवेलपर्यंत. चला पनवेल स्टेशनला उतरूया आपण, त्याच्यानंतर डायरेक्ट भेटू निखिलच्या घरी. चलो आम्ही पोहोचलो पनवेल स्टेशनला. मजा वाटते, मजा वाटते, हा मजा वाटते बोलते. पूर्ण ट्रेन खाली होती आज, पण ही ट्रेन लेट जाते. 4 वाजेपर्यंत ट्रेन जाते रत्नागिरीला. आता इथेच वाजलेत 9:45 झालेत बरोबर. चला आपण निखिलच्या घरी जाऊया. निखिलच्या घरी आलो आहे आणि नाश्ता म्हणजे चहा वगैरे झाला आहे बघा. भाव मस्तपैकी मेथीचा लाडू आणि कोरी चाय त्यांची आहे निखिलची. गप्पा चालू आहेत त्यांच्या दादांच्या. चल आता परत जाऊया. हां बरे आहेत ना? मी पण मस्त. निखिल सोबत आलो आहे गणेश मार्केटला, म्हणजे मच्छी मार्केटला आलो आहे पनवेलमध्ये. बोला गणेश मार्केट बोलता त्याला. तर बघूया कुठली मच्छी काय आहे आज, स्पेशल काय आहे बघूया. बरेच बरेच मोठे मोठे मच्छी आहे. मोठे मोठे मच्छी, पापलेट पण आहे. 300 कुर्ल्या पण आहे इथे. हे बघा लाल होतात कुर्ल्या. मच्छी न्यायला आलो होतो, मच्छी घेतले. काय आम्ही कोलंबी घेतलेली आहे आणि बांगडा घेतलेला आहे. तर मच्छी जाम महाग आहे. गावी आपल्याला 50 रुपयाला वाटा आणि ते म्हातारे तर बरं आपलं 50 रुपयाने 100 रुपये वाटा. इकडं बांगडे 5 बांगडे 200 रुपयाला. पापलेट पण छोटे होते. पापलेट किती 200 300 ला 3 पापलेट एवढे एवढी त्यांची पण मेहनत आहे तेवढी. एवढं जातात पण सगळीकडे मच्छी महाग झाले. चला आज मस्तपैकी मच्छीचा बेत आहे निखिलकडे. हात मारूया, भरपूर दिवसांनी रेटवूया. अजूनही घेतो बारक्या रेटवायला. गल्ली गल्लीतून फिरवतोय नुसता. 1:30 वाजलाय आणि जेवायला बघा बांगडा, कोलिंब, चपाती, कोलंबीचा रस्सा आहे. आजी आहे नाही तुम्ही आमच्याकडे आलेला 10 वर्ष झाले आणि बारक्या. लग्नच नाही करणार आहे. तुमचं येण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहणार. बरोबर जेवायच्या टायमावर आला बरोबर. नाही एकटी कशी काय, आम्ही तिघं 4 जण असतो. बरोबर जेवायच्या टायमावर आला ना. काय घ्या, काय कमी नाही. काय काय कमी करताय? नाही कमी नाही, काय नाही. नाही दोनच चपाती आहेत. नाही असं जेवणार. मला कसं जाता जबरदस्ती गावाला. तू बरी आहे. जेवायला तू नाही गेलास चालू. मस्तपैकी पाहुणचार करून आम्ही आता निघालोय विरारला जायला. निखिल पण चाललाय कारखान्यात. कुठं येतं ना वाशीला की कोपर खेळण्याला जातोय. माझ्यावर आता आवाज बसत निघालाय. तिला घेऊन आम्ही चाललोय आता स्टेशनला. तिथून निखिल
आम्हाला सोडून जाणार आहे कारखान्यात. बरं आम्हाला जायचं आहे विरारला पनवेलवाला. वाजले तर 5:30 झाले. बघूया आता ट्रेन कोणते स्टेशनला जाऊ. बरोबर 7 वाजले आणि पनवेल स्टेशनला आहे आम्ही. निघालो होतो 5:30 वाजता, कारण जी ट्रेन 6 वाजता येणार होती एक, ती पण आता 7 वाजता झाली. सुरत स्पेशल होतीची. आणि ही दिवा ही पनवेल ढाणू रोड आहे ना, ती पण 7 वाजता झाली. त्या ट्रेननी न जाता आम्ही पनवेल ढाणूनेच निघालो, कारण 7ची ट्रेन आहे, ती पोचते 9 वाजेपर्यंत आणि डायरेक्ट विरारला पण थांबते. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आधी जाम कंटाळले दमले. ट्रॅव्हलिंग पाहिल्यासारखं आता जमत नाही जास्त, कंटाळले ट्रॅव्हलिंग करून. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो टाटा बाय बाय.